भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेच्या दिवशी येणारा हरितालिका व्रत हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी विशेषतः स्त्रिया भगवान शंकर व पार्वतीची पूजा करून पतीचे दीर्घायुष्य, सुख समृद्धी आणि सौभाग्य मिळावे म्हणून उपवास करतात. या व्रतामागे एक सुंदर कथा सांगितली जाते. एकेकाळी हिमालय राजांची कन्या पार्वती लहानपणापासूनच भगवान शंकराची उपासना करीत असे. तिला मनोमन वाटायचे की मी मोठी झाल्यावर शिवच माझे पती होतील. पण तिचे वडील हिमालय राजांनी तिचा विवाह विष्णूसारख्या सामर्थ्यवान देवाशी ठरवला. पार्वतीला हे मान्य नव्हते. तिला वाटत होते की शिवाशिवाय दुसरे कुणीही पती म्हणून योग्य नाही. जेव्हा हा विवाह ठरला तेव्हा पार्वती खूप चिंतेत पडली. तिने आपल्या सख्या सोबत्यांनाही व्यथा सांगितली. तिच्या सख्यांनी तिची मनोमन इच्छा ओळखली आणि तिला मदत केली. त्यांनी पार्वतीला गुपचूप हिरव्यागार अरण्यात नेऊन ठेवले. त्यामुळे या घटनेला हरितालिकाचे नाव पडले. हरित म्हणजे हिरवेगार जंगल आणि आलिका म्हणजे सखी. तेथे पार्वतीने कठोर तपश्चर्या सुरू केली. उन्हाळा, पावसाळा, थंडी यांची पर्वा न करता ती शिवनाम जपत राहिली. उपवास करून, निर्जल राहून तिने दिवस रात्र भगवान शंकराची भक्तिभावाने उपासना केली. तिच्या या कठोर साधनेमुळे देव सुद्धा थक झाले. शेवटी पार्वतीच्या अरिभक्तीमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले. ते तिच्या समोर प्रकट होऊन म्हणाले, हे पार्वती, तुझी श्रद्धा, तुझा निश्चय पाहून मी खूप आनंदी झालो आहे. आजपासून तू माझी अर्धांगिनी होशील. हे ऐकताच पार्वती आनंदून गेली. तिचं स्वप्न पूर्ण झालं. तिचा विवाह भगवान शंकरांशी झाला आणि ती शिवपत्नी झाली. त्या दिवसापासून हा दिवस स्त्रिया मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या आयुष्याची प्रार्थना करतात, तर अविवाहित मुली योग्य पती मिळावा म्हणून उपवास करतात. हरितालिका व्रतामध्ये स्त्रिया संपूर्ण दिवस निर्जल उपवास करतात. संध्याकाळ भगवान शंकर पार्वतीची मूर्ती तयार करून किंवा चित्र मांडून त्यांची पूजा करतात. फुले, फळे, पंचामृत आणि विविध नैवेद्य अर्पण करून स्त्रिया हरितालिकेची कथा श्रवण करतात. या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की अडिग निश्चय, श्रद्धा आणि भक्ती असेल तर कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते. तसेच पार्वतीप्रमाणे संयम आणि निष्ठा ठेवल्यास जीवनात यश निश्चित मिळते.